इडली बिघडली? मग नेमकं काय झालं? फुगली नाही, खूप कडक झाली, खाताना घास लागतो, पीठच फर्मेंट झालं नाही, शिजल्यानंतर वरती पीठ तसंच राहिलं, असं झालं. मग हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. अजिबात इडली कधीच बिघडणार नाही. आणि इडलीबरोबर आज आपण अजिबात ओल्या नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा वापर न करता छान साऊथ इंडियन पद्धतीने झटपट अशी चटणी देखील करणार आहोत. आता इडलीसाठी कोणता तांदूळ घ्यावा, तो किती वेळ भिजवावा, डाळीचे आणि तांदळाचे प्रमाण किती घ्यावे, डाळ आणि तांदूळ कसं वाटावं, किती वेळ हे बॅटर फर्मेंट करावं, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार तरी आहेच. आणि यापुढे तुमची इडली अजिबात देखील बिघडणार नाही. आज आपण सोडा आणि इनोचा वापर न करता छान पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी इडली करणार आहोत. एकदा ही इडली करून पाहिली की पुन्हा पुन्हा कराल, ह्याची मी तुम्हाला खात्री देते. चला तर कोणताही वेळ न घालवता आता आपण झटपट ही इडलीची आणि चटणीची रेसिपी करायला घेऊयात. आणि रेसिपी आवडली ना तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी मी इडली करण्यासाठी 3 वाटी इडली राईस घेतलेला आहे. कोणत्याही दुकानामध्ये हा इडली राईस सहजपणे मिळतो. इडलीसाठी इडली राईस वापरल्यामुळे छान मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र इडली होते. इडली राईस उपलब्ध नसेल ना तर पांढरा शुभ्र असा रेशनचा तांदूळ किंवा सुरती कोलम तांदळाचा तुम्ही या ठिकाणी इडलीसाठी वापर केला तरीही चालेल. इडली राईस हा अशा प्रकारे हलकासा बुटका आणि जाडसर असा असतो. आता इडली करण्यासाठी जो तांदूळ घेतो ना तो फारसा जुना आणि काळपट असा नसावा. घरातील कोणतीही 1 वाटी निश्चित करून त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं. तर ह्या ठिकाणी मी ह्या वाटीने 3 वाटी इडली राईस घेतलेला आहे. आता त्याच वाटीने मी 1 वाटी उडदाची डाळ घेते. आता इडली बॅटर छान फर्मेंट होण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा आपण मेथीदाणे टाकूयात. मेथीदाणे अजिबात स्किप करू नका. ज्या वाटीने डाळ आणि तांदूळ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी मी जाड पोहे घेतलेले आहेत. जाड पोह्याऐवजी पातळ पोहे वापरले तरीही चालतील. आता पोहे सोडून बाकीचे डाळ आणि तांदूळ आपण या ठिकाणी आता स्वच्छ धुवून घेणार आहोत. पोहे आपण जेव्हा डाळ आणि तांदूळ वाटतो ना त्यावेळेस ज्याप्रमाणे कांदे पोह्याला पोहे भिजवतो ना त्याप्रमाणे पोहे भिजवून घेणार आहोत. नेहमी आपण भात करण्यासाठी तांदूळ जसा धुतो ना तसा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घ्यावा. परंतु डाळ फक्त हलक्या हाताने 2दाच धुवून घ्यावी. खूप जास्त चवून अजिबात डाळ धुवून घेऊ नये. त्यामुळे देखील इडलीचं पीठ पाहिजे तसं अजिबात फर्मेंट होत नाही. ही देखील एक महत्त्वाची इडली बनवण्यासाठी टीप आहे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे सर्व जिन्नस बुडेल इतपत मी त्यामध्ये पाणी घालून 5 तास हे दोन्ही जिन्नस छानपैकी भिजवून घेतलेले आहेत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आत्ता मी या ठिकाणी पोहे देखील भिजवून घेतलेले आहेत. आता डाळीमधील पाणी आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊन आपण डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी हे पाणी वापरणार आहोत. हे पाणी अजिबात फेकून देऊ नका. हे वाटण्यासाठी वापरा. त्यामुळे देखील छानपैकी पीठ हे फर्मेंट होतं. आता डाळीतील पाणी पूर्णपणे काढून झाल्यानंतर त्याचप्रमाणे आपण तांदळातील देखील पाणी पूर्णपणे काढून घेऊन आता आपण पाणी काढून घेतलेली डाळ मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात. आता वाटताना खूप सारं पाणी न टाकता गरजेनुसारच त्यामध्ये पाणी टाकून आपण ही डाळ वाटून घेणार आहोत. इडलीसाठी शक्य तितकी बारीक अशी डाळ वाटून घ्यावी. अजिबात ती जाडसर अशी ठेवू नये. छान बारीक अशी या ठिकाणी डाळ वाटून झालेली आहे. वाटल्यानंतर अजिबात डाळीचे कण देखील राहिलेले नाही. आता स्मूथ असं हे डाळीचं बॅटर तयार झाल्यानंतर ते आपण एका टोपामध्ये काढून घेऊयात. डाळीच्या बॅटरची कन्सिस्टन्सी यापेक्षा जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. इडलीचं बॅटर पातळ झालं तरी देखील इडली हवी तशी अजिबात फुगत नाही. त्यामुळे गरजेनुसारच पाणी टाकून हे सर्व जिन्नस वाटून घ्यावेत. आता डाळ वाटून झाल्यानंतर आपण भिजवलेल्या तांदळामधील पाणी काढून तो तांदूळ देखील मिक्सरच्या जारमध्ये घालून छान हलकासा जाडसर असा वाटून घेऊयात.
आता तांदूळ वाटत असताना छान रवाळ असा वाटून घ्यावा. खूप बारीक असा तांदूळ वाटून घेतला की इडली हवी तशी अजिबात फुगत नाही आणि इडली खाताना घास लागतो. तर ह्या ठिकाणी मी 2 बॅचमध्ये हा तांदूळ वाटून घेणार आहोत. सुरुवातीची एक बॅच वाटून झाल्यानंतर हे तांदळाचं बॅटर आता आपण वाटलेल्या डाळीमध्ये काढून घेऊन नंतर उरलेला तांदूळ आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे तांदळामध्ये जे भिजवलेले पोहे आहेत ना ते देखील घालून आता गरजेनुसार पाणी घालून छान रवाळ असं हे देखील आपण वाटून घेऊयात. 2 बॅचमध्ये ह्या ठिकाणी तांदूळ आणि पोहे छान वाटून झाल्यानंतर आता सर्व बॅटर मी पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण एका दिशेने 2 ते 3 मिनटं छानपैकी पळीच्या साह्याने हे बॅटर फेटून घेऊयात. ही स्टेप अजिबात स्किप करू नका. हे बॅटर फेटल्यामुळे पिठामध्ये छान हवा भरली जाते आणि त्याचमुळे इडली छानपैकी फुगली जाते. ते या ठिकाणी मी दाखवले ना त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. त्यामुळे वाटताना गरजेनुसार पाणी टाकून आता हे बॅटर तयार झालेलं आहे. खूप जास्त बॅटरमध्ये पाणी झालं की इडली अजिबात फुगत नाही. तर पातेल्यामध्ये बॅटर जास्त होत असल्यामुळे मी ह्यातील अर्धं बॅटर हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता थंडीमध्ये इडलीचं पीठ लगेच आंबवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी अशा प्रकारचा जाड टॉवेल घेऊन त्यामध्ये हे भांडी ठेवून घेऊन आता त्यावरती आपण टॉवेल छानपैकी झाकून घेऊयात. छान उबदार अशी हवा आतमध्ये तयार होऊन छानपैकी पीठ हे सकाळी आंबले जाते. सकाळी मी डाळ तांदूळ 5 तास भिजवून झाल्यानंतर दुपारी सर्व वाटून घेऊन नंतर अशा प्रकारच्या जाड टॉवेलमध्ये घालून रात्रभर छानपैकी हे पीठ आंबवून घेतलेले आहे. आता सकाळ झाल्यानंतर ह्या ठिकाणी पहा छानपैकी बॅटर आंबलेले आहे. किती जाळीदार झालेले आहे पहा. अशा प्रकारे छान बॅटरमध्ये जाळी तयार झाली की अजिबात इडली बिघडत नाही. बॅटरमध्ये मीठ न टाकता हे बॅटर तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून 5 ते 6 दिवस छानपैकी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात ते आंबट होत नाही. आता थंडीमध्ये पीठ लगेच आंबत नाही तर त्यावेळेस समजा अशा प्रकारे बॅटरला जाळी नाही आली ना तर अजून तुम्ही 2 ते 3 तास झाकण ठेवून हे पीठ अजून आंबवून घेऊ शकता. परंतु बॅटरला अशा प्रकारे जाळी न आल्याशिवाय अजिबात तुम्ही इडली करायला घेऊ नका, नाहीतर तुमची इडली फसली जाईल. एकाच दिशेने छानपैकी बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून ह्या बॅटरच्या इडल्या करून घेणार आहोत. छान पांढरे शुभ्र असे बॅटर तयार झालेले आहे. अजिबात ते काळपट देखील दिसत नाही. तर अशाच प्रकारे बॅटरची देखील कन्सिस्टन्सी असायला हवी. ह्यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये. बॅटर पातळ झाले की इडली खूप कडक आणि वातट अशी होते आणि बॅटर घट्ट झाले की इडली हवी तशी फुगत देखील नाही आणि इडली खाताना घास लागतो. आता मीठ टाकून बॅटर तयार झाल्यानंतर लगेच आपण इडली करायला घेऊयात. तर इडलीच्या प्लेटमध्ये इडली बॅटर घालण्यापूर्वी गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते बाजूला गरम करायला ठेवावे. इडलीच्या प्लेटला तेलाऐवजी बटर लावल्यामुळे इडली प्लेटला अजिबात चिकटत नाही. अलगद अशी इडली निघाली जाते. त्यामुळे शक्यतो बटरचाच वापर करावा. इडली बॅटर इडली प्लेटमध्ये भरताना काठोकाठ न भरता थोडीशी जागा ठेवावी, कारण की इडली ही वाफवल्यानंतर छानपैकी फुगली जाते आणि तिला फुगण्यासाठी छान जागा भेटली जाते. आता सर्व बॅटर इडली प्लेटमध्ये घालून झाल्यानंतर आता या ठिकाणी पाणी देखील उकळलेलं आहे. आता त्यामध्ये आपण एक एक करून इडली प्लेट ठेवून घेऊयात. आता मी भांडे काळे पडू नये म्हणून त्यामध्ये लिंबाची फोड घालून घेतलेली आहे. इडली भांड्यामध्ये इडली प्लेट ठेवताना जी इडली प्लेटचे होल आहेत ना त्यावरती दुसरी इडली प्लेट न ठेवता ती हलकीशी दुसऱ्या बाजूला सरकवून ठेवावी. मी सांगितल्याप्रमाणे प्लेट ठेवल्यामुळे पाण्याची जी वाफ तयार होते ना ती इडली प्लेटला संपूर्ण व्यवस्थित मिळाली जाते आणि त्यामुळे इडली छानपैकी एकसारखी अशी शिजली जाते. आता फक्त 10 मिनिटं आपण मध्यम आचेवरती इडली छान वाफवून घेऊयात. इडली वाफवून घेईपर्यंत पॅनमध्ये अर्धा पळी तेल, एक ओबडधोबड कापून घेतलेला कांदा, 4 ते 5 लसूण पाकळ्या,
3 ते 4 हिरव्या मिरची तुकडे, अर्धा इंच आलं, 1 चिंचेचं बोंड टाकून हलकंसं मऊसर होईपर्यंत 1 मिनिटभर परतून घेऊयात. सर्व जिन्नस खूप लालसर करण्याची अजिबात आवश्यकता नाही. सर्व जिन्नस हलकेसे मऊसर झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता थंड झाल्यानंतर त्यामध्ये पाव वाटी भाजून घेऊन त्याची साल काढून घेतलेले शेंगदाणे आणि अर्धा वाटी फुटाणे म्हणजेच डाळे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, चवीप्रमाणे मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून हे सर्व जिन्नस छान बारीक वाटून घेऊयात. सर्व जिन्नस छान बारीक वाटून झाल्यानंतर चटणी कितपत पातळ हवी ना त्यानुसार त्यामध्ये पाणी घालून अशा प्रकारे मी चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे. अर्धा पई तेलामध्ये राई, कढीपत्ता, सुक्या मिरची तुकडे आणि थोडीशी उडदाची डाळ टाकून ही चुरचुरीत अशी फोडणी मी चटणीवरती घालून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे ओल्या खोबऱ्याचा किंवा सुक्या खोबऱ्याचा वापर न करता ह्या ठिकाणी झटपट अशी चटणी देखील तयार झालेली आहे. तर या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत आणि गॅस देखील बंद करून घेतलेला आहे. 10 मिनिटापेक्षा जास्त इडली वाफवून घेतली तरी देखील ती खूप वातट अशी होते. त्यामुळे 10 मिनिटापेक्षा अजिबात जास्त इडली वाफवून घेऊ नका. सुरी छान क्लीन निघाली की समजायचं या ठिकाणी इडली छानपैकी वाफवलेली आहे. तर ह्या ठिकाणी इडली प्लेट हलकीशी थंड झाल्यानंतर आता आपण इडली काढून घेऊयात. तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे पहा, अजिबात इडली ही प्लेटला चिकटलेली देखील नाही, अलगद अशी निघाली जाते. तर सुरुवातीपेक्षा इडली छान फुललेली देखील आहे आणि छान पांढरी शुभ्र आणि मऊसर अशी झालेली आहे आणि जाळीदार देखील किती सुंदर अशी इडलीला आलेली पहा. तर इडली कशी करावी ह्याच्या मी सर्व टिप आणि ट्रिक तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तुम्ही देखील अशाच प्रकारे ही इडली आणि चटणी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका. छान पांढरी शुभ्र मऊसर आणि जाळीदार इडली झालेली आहे. हा व्हिडिओ पाहिला की अजिबात तुमची इडली कधीच फसणार नाही. एकदा ही सकाळी इडली करून ठेवली की आणि रात्री खायला घेतली ना तरी देखील अजिबात खाताना घास देखील लागणार नाही. फक्त इडली करताना मी सांगितलेलं टीप आणि ट्रिक लक्षात ठेवा आणि तशीच इडली करून पहा. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. माझी रेसिपी तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये.